नमस्कार मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स ही पाहणार आहोत. केमिकल रिएक्शन्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. म्हणजे 4 प्रकारामध्ये केमिकल रिएक्शन्स पडलेले आहेत आणि ते कशाच्या आधारे पडलेले आहेत? इन द अकॉर्डन्स विथ द नेचर अँड द नंबर ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट. म्हणजे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं कशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन होतं, पुनर्जुळणी होते, यावर आधारित रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये अगदी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत की सुरुवातीची एक इथं ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल ऍसिड, अमोनिया सोल्युशन, स्लॅक्ड लाईम म्हणजे चुनखडी ही घ्यायचंय आणि या ठिकाणी ऍक्टिव्हिटी मध्ये you can take ammonia gas form and we can add into hydrochloric acid and the reaction, chemical reaction take place and gives ammonium chloride. म्हणजे या ठिकाणी एक रासायनिक अभिक्रिया होते. कोणती? हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये अमोनिया हा वायू टाकल्यानंतर अमोनियम क्लोराईड या ठिकाणी तयार होतो. या जर रासायनिक अभिक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 रिएक्टंट आहेत, अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड, आणि त्याच्यापासून एकच एक त्या ठिकाणी काय तयार होते? एकच एक उत्पादित तयार होते. ओनली वन प्रॉडक्ट कॅन बी फॉर्म्ड. सेकंड रिएक्शन पहा दुसरी. मॅग्नेशियम ची जी फीत आहे, रिबन आहे, ती जर आपण हवेमध्ये बर्न केली, जाळली, तर हवेतल्या ऑक्सिजन बरोबर त्याची केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. या ठिकाणी बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन आहे पहा. हे जे दिलेली आहेत हे बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन आहेत महाग आपण पाहिल्याप्रमाणे. या ठिकाणी काय झालं? कॉम्बिनेशन ऑफ रिएक्टंट झाले. 2 रिएक्टंट आहेत आणि त्याच्यापासून एक आणि एकच प्रॉडक्ट तयार झाले, मॅग्नेशियम ऑक्साईड. तिसरी एक ऍक्टिव्हिटी आहे या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी H2O त्याची केमिकल रिएक्शन होते आणि त्याच्यातून कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे एकच एक प्रॉडक्ट तयार होते आणि हीट रिलीज व्हायला लागली. याच्यातून हीट तयार होते या केमिकल रिएक्शन मधून, म्हणून इथं काय दिलेलं आहे? हीट दिलेलं आहे. याही केमिकल रिएक्शन मध्ये ओनली वन प्रॉडक्ट कॅन बी फॉर्म. आता या ठिकाणी मग आता याचं जी रिएक्शन आहे, ह्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणू शकतो? कॉम्बिनेशन रिएक्शन. एक कॉम्बिनेशन झाले आणि त्याच्यापासून एकच एक प्रॉडक्ट तयार झाले. मग त्याची डेफिनेशन कसं होईल? when two or more reactant combine to form a single product is called combination reaction. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच एक उत्पादित तयार होतं, त्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? संयोग अभिक्रिया, म्हणजेच कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन होत त्या ठिकाणी. हा एक रासायनिक अभिक्रियेचा पहिला प्रकार झाला आणि यावर आधारित आपण ही 3 उदाहरणं पाहिली. अमोनिया विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, magnesium burn in presence of oxygen gives magnesium oxide. Calcium oxide reacts with water to form calcium hydroxide and heat is released. Then second type of chemical reaction is a decomposition reaction. Decomposition
म्हणजे अपघटन अभिक्रिया. आता ही अपघटन अभिक्रिया नेमकी कॉम्बिनेशन रिएक्शनच्या उलट आहे. या ठिकाणी पहा, एक एक्झाम्पल आहे, ही शुगर आहे, ग्लुकोज. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C12H22O11. आणि या शुगरला जर आपण हीट केलं, उष्णता दिली, आपण ही घरी पण केमिकल रिएक्शन करून पाहू शकतो. आपली साखर जी असते, तिला जर आपण तापवलं तर थोडंसं कार्बन शिल्लक राहतो काळपट रंगाचा. 12C प्लस L11H2 म्हणजे पाणी होतं आणि ते वाफेबरोबर उडून गेल्यानंतर खाली काय राहतो? कार्बन राहतो. म्हणजे ही शुगर कॅन बी डिवायडेड इंटू 2 सबस्टन्सेस. म्हणजे 2 पदार्थात त्याचं विभागणी झालेली. या ठिकाणी काय आहे? एकच एक रिएक्टंट आहे, परंतु त्याच्यापासून त्या रिएक्टंटचं किती ह्याच्यामध्ये डिव्हायडेशन झालं? 2 सबस्टन्सेस मध्ये झालं. आणि द रिएक्शन इन विच one reactant gives into two or more product is called decomposition reaction. म्हणजे एकाच अभिक्रियाकारकापासून ज्यावेळेस 2 किंवा अधिक उत्पादित तयार होतात, त्याला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणतो, अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. या ठिकाणी अजून एक डिकम्पोजिशन रिएक्शनचं उदाहरण आपल्याला द्यायचंय, इथं दाखवलंय, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये त्याचं नाव आहे शहाबादी फरशी. आणि या शहाबादी फरशीला जर आपण उष्णता दिली तर काय तयार होतं? लाईम वॉटर CaOH2 तयार होतं. ही केमिकल रिएक्शन आपल्याला दिसते. CaCO3 हीट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. या ठिकाणी सुद्धा पहा, वन रिएक्टंट गिव्स 2 प्रॉडक्ट्स. या ठिकाणी पण हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, H2O2. या H2O2 पासून H2O आणि O2 हे हायड्रोजन पेरॉक्साईड हे आपल्याला ज्यावेळेस जखमा होतात त्यावेळेस ते जखम धुण्यासाठी, एक स्टरलाइज करण्यासाठी, निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलं जातं. आणि त्याच्यातून ज्यावेळेस आपण जखमेवर टाकल्यानंतर तो फेस येत असतो, तो ऑक्सिजन असतो त्याच्यातून रिलीज होणारा. ही पण एक कोणती रिएक्शन आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. त्यानंतर आता डिकम्पोजिशन रिएक्शनचे सुद्धा 2 उपप्रकार आहेत. जे डिकम्पोजिशन होण्यासाठी या ठिकाणी वर पाहिलं आपण की इथं हीट लागली, काही ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी सुद्धा लागते, म्हणजे विद्युत ऊर्जा सुद्धा लागते डिकम्पोजिशन होण्यासाठी. आता इथं पहा, पाणी आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. त्याला जर आपण एका विशिष्ट प्रकारच्या ऍपरेटस मध्ये, डिकम्पोजिशन ऍपरेटस असतं त्याच्यामध्ये पाणी ठेवून जर त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी दिली तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 वायू बाहेर पडतात. 2 गॅसेस आर रिलीज्ड. म्हणजे काय? तर अशा प्रकारे ज्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी देऊन ज्यावेळेस डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस त्याला डिकम्पोजिशन रिएक्शन, इलेक्ट्रिकल डिकम्पोजिशन असं म्हणतात. आणि हीट देऊन जर डिकम्पोजिशन झालं तर थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणता येईल. ज्यावेळेस हीट दिल्यानंतर त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस त्याला थर्मल डिकम्पोजिशन. आणि इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय दिल्यानंतर जे डिकम्पोजिशन होतं त्याला इलेक्ट्रिकल डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतात. तर त्याची आता व्याख्या काय आहे? द रिएक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant is called decomposition reaction. डिकम्पोजिशन म्हणजे सिंगल, त्या ठिकाणी काय होतं, रिएक्टंट पासून 2 or more products तयार होतात. आता या ठिकाणी मेनी डिग्रेडेशन रिएक्शन टेक प्लेस इन द नेचर सराउंडिंग. आपल्या अवतीभोवती सुद्धा बऱ्याचशा डिकम्पोजिशन रिएक्शन घडत असतात. त्याला अपघटन अभिक्रिया असं म्हणतो.
Organic waste is decomposed by microorganism. As a result, manure and biogas are formed. Biogas is used as a fuel. म्हणजे आपला जो केर कचरा असतो, टाकाऊ पदार्थ असतात, त्याचं सुद्धा डिकम्पोजिशन मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात आणि त्याच्यापासून खत आणि गॅस हा तयार होतो. ही एक सुद्धा एक डिकम्पोजिशन रिएक्शनचा एक आपल्या अवतीभोवती घडणारा प्रकार आहे. तिसरं जे रिएक्शन आहे ती म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ज्याला आपण विस्थापन अभिक्रिया म्हणतो. विस्थापन म्हणजे अदलाबदल होणे जागेची. तर या ठिकाणी विस्थापन मग कोण कुणाला करतं? तर कमी क्रियाशील असलेला जो अणूचा गट आहे एखाद्या केमिकल कंपाऊंड मधला, त्याची जागा मोस्ट रिएक्टिव्ह म्हणजे क्रियाशील घटक घेतो. लेस रिएक्टिव्हची जागा कोण घेतो? मोर रिएक्टिव्ह चा जो ॲटमचा जो ग्रुप आहे तो घेतो आणि त्याच्यातून डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते. द रिएक्शन इन विच the ion of less reactive element in the compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. म्हणजे कमी क्रियाशील असलेल्या अणु गटाची जागा ही जास्त क्रियाशील असलेल्या अणूच्या गटाने घेऊन त्या ठिकाणी जी रिएक्शन होते त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आपल्याला मेटलर्जी या पाठामध्ये पाहायचंय, कारण मेटलर्जी हा जो बेस आहे तो या डिस्प्लेसमेंट रिएक्शनचाच आहे. कारण मेटलर्जी मध्ये आयर्न, लेड, झिंक याची डिस्प्लेसमेंट होत असते. आता इथं पहा, CuSO4 gives FeSO Fe. याच्यापासून काय होईल? या ठिकाणी पहा, हा जो Cu आहे हा लेस रिएक्टिव्ह आहे आणि Fe काय आहे? मोर रिएक्टिव्ह. मग या ठिकाणी काय होईल? FeSO4 होईल. FeSO4 प्लस काय होईल या ठिकाणी? इथं Cu म्हणजे लेस रिएक्टिव्ह जो आहे तो बाहेर जाईल आणि त्याची जागा कोण घेईल? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स मधले अणुगट घेईल. याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिएक्शनच्या नंतर चौथा प्रकार आहे रिएक्शनचा, तो म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी एकच ठिकाणी डिस्प्लेसमेंट झाले एकाच अणुवर. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये दोन्ही आदला बदल होते डिस्प्लेसमेंटची. The reaction in which the ion in the reactant are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. दुहेरी अपघटन अभिक्रिया. या ठिकाणी काय होतंय की दोन्ही अणुगट जे असतात रिएक्टंट मधली त्यांची आदला बदल होती, एक्सचेंज होते. इथे एक्सचेंज हा शब्द महत्वाचा आहे आणि त्याच्यापासून प्रेसिपिटेट तयार होतो, अवक्षेप तयार होतो. आता इथं एक डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. K2SR पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि बेरियम सल्फेट आहे. या ठिकाणी दोन्हीच्या अणुगटाची काय होईल? एक्सचेंज होईल आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन होईल. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक अँड रिएक्शन. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? तर हीट इज ऍब्सॉर्ब्ड और गिवन अवे इन द प्रोसेस ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे काय की उष्णता ज्यावेळेस केमिकल रिएक्शन होते त्यावेळेस हीट शोषून घेतली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते किंवा बाहेर टाकली जाते. तर त्यावरून रासायनिक अभिक्रियेचे परत एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक प्रकार पडतात. आता एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? तर हीट फ्रॉम आउटसाइड इज ऍब्सॉर्ब्ड ड्युरिंग सम फिजिकल चेंज. म्हणजे बाहेरील उष्णता ही काय केली जाते? शोषून घेतली जाते. त्याला म्हणायचं एंडोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक रिएक्शन. उदाहरणार्थ मेल्टिंग ऑफ आईस. मेल्टिंग ऑफ आईस साठी बाहेरून उष्णता लागते, ती कोणती रिएक्शन आहे? एंडोथर्मिक. डिसॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक रिएक्शन.
ह्या एंडोथर्मिक रिॲक्शन आहेत. आणि दुसरी जर आपण रिॲक्शन जर पाहिली या ठिकाणी एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे हीट एनर्जी त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. सम केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक व्हाईल सम आर एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे काय होतं, की हीट त्या ठिकाणी रिलीज होते आणि एंडोथर्मिकमध्ये हीट प्रोव्हाईड करावी लागते, द्यावी लागते. आता कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी, आपण जो चुना असतो त्याच्यामध्ये पाणी ओतलं तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हीट तयार होते. उष्णता गरम होतं ते पाणी. त्याला हीट बाहेर पडते म्हणून त्याला कोणती रिएक्शन म्हणतात? एक्झोथर्मिक. अशा प्रकारे केमिकल रिएक्शनचे हे 4 प्रकार आणि एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक रिएक्शन हे आज आपण पाहिले. याच्यामध्ये जर पाहिलं तर एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक उदाहरणं, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन हे आपण या ठिकाणी या पाठामध्ये पाहिले. तर पुढच्या पाठामध्ये आपण नंतरचा भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत.